भाजपची 23 आणि 24 सप्टेंबरला मॅरेथॉन बैठक, उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार। पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावे घोषित करणार। महायुतीत अजित पवार विधानसभेसाठी 70 जागांवर ठाम, 70 पेक्षा कमी जागा घेणार नाही, कालच्या बैठकीत अजित पवारांचा निर्धार। संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू राजू शेट्टींची पुण्यात बैठक, राज्यातील प्रश्नांवर विचारमंथन करणार, महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी। काँग्रेस आज राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर आंदोलन करणार। संजय गायकवाडांच्या राहुल गांधीबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, गायकवाडांच्या निलंबनाची मागणी। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रकरणाला तारीख पे तारीख मिळत असल्याने ठाकरेंच्या सेनेचा भाजपवर हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर, लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार, तसंच 26 महापुरुषांच्या पुतळ्याचं लोकार्पणही करणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस, सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी पुन्हा उपोषण, सरकारला शेवटची संधी, जरांगेंचा इशारा। पुण्यात डीजेच्या आवाजाने तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता। युनेस्कोचं पथक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याला 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट देणार, दोन्ही किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये होणार समावेश।